9 एप्रिलला कर्नाटक पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्यात घडलेल्या एका धक्कादायक गुन्ह्याची माहिती दिली. असा गुन्हा याआधीही देशात घडलाय, पण हा गुन्हा जरा एक्स्ट्रीम आहे. एका व्यक्तीचं त्याच्या मित्राच्या बायकोवर प्रेम जडलं. तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा झाली, पण मध्ये अडथळा होता त्याचा मित्र. मग काय, त्याला संपून टाकलं. पण पोलिसांनी तपास करून अटक केली आणि लग्नाची इच्छा अधुरी राहिली. आता तुम्ही म्हणाल, यात काय युनिक आहे? अशा हत्या देशात चालता बोलता होतात, पण ही हत्या मुक्यानं झाली. म्हणजे कर्नाटकात झालेली ही हत्या एका मूकबधीर व्यक्तीनं केली. ज्यानं ही हत्या केली तो मूकबधीर, ज्याची हत्या झाली तो मूकबधीर, हत्येत सहभागी असलेला सह आरोपी मूकबधीर, आणि जिच्यासाठी हे सगळं झालं ती मित्राची बायको ही मूकबधीर. ऐकून धक्का बसलाच असेल, पण हे सगळं का झालं, कसं झालं, ही हत्या कशी प्लॅन झाली, तिचा घटनाक्रम कसा होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ असलेली ही केस कर्नाटक पोलिसांनी कशी सोडवली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कर्नाटकातल्या म्हैसूर जिल्ह्याच्या नंजरगूड तालुक्यातलं देवरमन हल्लीपाल्या नावाचं गाव. 4 वर्षांपूर्वी आपल्या आईसोबत राहणाऱ्या मुकबधीर असलेल्या स्वामीचं लग्न सविता नावाच्या मुलीसोबत झालं. महत्वाचं म्हणजे सविता सुद्धा मुकबधीर होती. दोघांनाही ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. स्वामी शेतात काम करायचा आणि सविता घरकाम करायची. संध्याकाळी सविता स्वामीची वाट बघत बसायची. तो घरी आला की दोघंही सोबत बसून जेवायचे. अधूनमधून दोघात भांडणं व्हायची, पण दोघंही अगदी शांतपणे मिटवून घ्यायचे. लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना एक गोड मुलगीही झाली. दोघंही खूप खुश होते. आता स्वामी आणि सविता यांच्या आयुष्यात स्वामीची आई आणि एक मुलगी यांच्याशिवाय अजून एक व्यक्ती होती, स्वामीचा मुखबधीर असलेला मित्र श्रीनिवास. प्राथमिक माहितीनुसार स्वामी, सविता आणि श्रीनिवास एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. पुढे स्वामी आणि सवितानं लग्न केलं. श्रीनिवास तुमकूर जिल्ह्यातल्या कुणीगलमध्ये राहायचा. स्वामी आणि श्रीनिवास एकमेकांच्या संपर्कात असायचे. श्रीनिवास अधूनमधून स्वामीच्या घरी यायचा. त्यांच्या लग्नानंतर त्याचं घरी येणं वाढलं होतं. कधी कधी स्वामी कामासाठी बाहेर गेलेला असताना श्रीनिवास घरी यायचा. हे सगळं करण्यामागं कारण होतं श्रीनिवासचं सवितावर असलेलं प्रेम. सविता त्याच्या मित्राची बायको होती, पण त्याचा जीव तिच्यात गुंतला होता. त्याच्याकडं सविताचा व्हॉट्सअप नंबर होता. आधी त्यांच्यात अधूनमधून बोलणं व्हायचं, पण 2 वर्षांपासून ते वाढत होतं. अशात एक दिवस श्रीनिवासनं त्याच्या प्रेमाबद्दल सविताजवळ बोलून दाखवलं. सवितानं काहीच उत्तर दिलं नाही. श्रीनिवास तिला सारखं सारखं विचारायचा, पण सविता त्याच्याकडं लक्ष देत नव्हती. अशातच स्वामीला पैशांची गरज पडली. आपल्या मित्राला मागून बघावं म्हणून त्यानं श्रीनिवासला उसने पैसे मागितले. श्रीनिवाससाठी ही एक संधीच होती, कारण यामुळं त्याचं स्वामीच्या घरी येणं जाणं वाढणार होतं. त्यानं स्वामीला पैसे दिले आणि तो पुन्हा सविताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं तिला परत विचारलं. आधी नाही म्हणणाऱ्या सवितानं आता श्रीनिवासला होकार दिला होता. त्यांच्यात बोलणं वाढत होतं. बोलणं म्हणजे ते दोघंही मूकबधीर असल्यानं तोंडावाटे बोलू शकत नव्हते. पण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून ते एकमेकांशी बोलायचे. त्यांच्यातलं बोलणं आता वाढत होतं. सविता तासनतास श्रीनिवास सोबत व्हिडिओ कॉलवर साइन लँग्वेजमध्ये बोलायची. एक दिवस त्यांचा व्हिडिओ कॉल सुरू असताना स्वामी अचानक काहीतरी कामासाठी घरी आला. त्यानं दोघं बोलताना दिसले. त्यावेळी सवितानं सावरून घेतलं, पण त्यानंतर स्वामी सवितावर लक्ष ठेवायला लागला. त्याला दोघांवर शंका आली होती. नंतर त्यानं बऱ्याच वेळा सविताला व्हिडिओ कॉल सुरू असताना पाहिलं. एक दिवस स्वामीनं तिला विचारलं. त्यानं बऱ्याच वेळा तिला पाहिलं होतं, म्हणून स्वामीला श्रीनिवास बरोबर असलेल्या आपल्या नात्याबद्दल कळलंय हे तिला माहिती होतं. तिनं स्वामीला सगळं सांगून टाकलं. त्याला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि आपला मित्र श्रीनिवासबद्दल चिडाली. पण श्रीनिवासचे पैसे उसने असल्यानं तो हतबल होता. सगळं शांतपणे बघण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. यानंतर बऱ्याच दिवसांनी श्रीनिवासनं स्वामीकडे उसने दिलेले पैसे मागितले, पण त्याच्याकडे पैसे नसल्यानं तो ते देऊ शकत नव्हता. मुदत संपून गेली होती. श्रीनिवास वारंवार पैसे मागत होता, पण स्वामी पैसे द्यायचं नाव घेत नव्हता. बरं, तो भविष्यात देईल याची काहीही गॅरंटी श्रीनिवासला नव्हती. पण त्याचं सवितावरचं प्रेम सुटत नव्हतं. त्याला काहीही करून सविताला आपलं बनवायचं होतं, तिच्यासोबत लग्न करायचं होतं. म्हणून श्रीनिवासनं त्याच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा दूर करायचा म्हणजे स्वामीला संपवायचा प्लॅन बनवला. या प्लॅनमध्ये श्रीनिवासनं आपला मित्र गंगाधरची मदत घेतली. आता विशेष म्हणजे हा गंगाधरही मूकबधिरच होता. श्रीनिवास फक्त एका संधीची वाट बघत होता. अशात स्वामीला अजून पैशांची गरज होती.
इच्छा नसतानाही दुसरा पर्याय नसल्यानं त्यानं श्रीनिवासला परत पैसे मागितले. श्रीनिवासला हीच संधी हवी होती. 12 फेब्रुवारी 2026च्या दिवशी श्रीनिवासनं स्वामीला कुनिगल तालुक्यातल्या अमृतूर गावात बोलवलं. स्वामी तिथं आला. श्रीनिवासनं आधीच गंगाधरकडून दारू मागवली होती. मग त्या दोघांनी स्वामीला मोक्कार दारू पाजली. तो पार टाईट झाला. त्याला काही सुचत नव्हतं. आता प्लॅनचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. त्यानंतर श्रीनिवास आणि गंगाधरनं त्याला गाडीवर बसवलं. कुनिगल शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या होसापुरा गावात नेलं. होसापुरा शिवारातलं एक लोकेशन त्यानं आधीच पाहून ठेवलं होतं. स्वामी दारूच्या नशेत असल्यानं त्याला काही सुचत नव्हतं. तेव्हा श्रीनिवासनं अचानक स्वामीच्या मानेवर धारदार शस्त्रानं एकावर एक वार केले. हे वार एवढ्या जोरात करण्यात आले की त्याच्या मानेचं हाड मोडून गेलं. हे वार करत असताना स्वामीनं प्रतिकार करू नये किंवा त्याला प्रतिकार करताच येऊ नये म्हणून त्या दोघांनी स्वामीला दारू पाजली होती. झालं, स्वामीचा जागीच मृत्यू झाला. आता खून तर झाला होता, पण प्रश्न होता स्वामीच्या मृतदेहाचं काय. पण श्रीनिवासनं त्याचंही नियोजन आधीच केलेलं होतं. त्यानं गंगाधरला सांगून आधीच एक मजबूत दोरी आणि एक 30 ते 40 किलोचा एक दगड जवळच लपवून ठेवला होता. मग दोघांनी मिळून स्वामीचा मृतदेह दोरीच्या साहाय्यानं त्या दगडाला अगदी आवळून बांधला. त्या निर्जन स्थळावर एक वापरात नसलेली पडीक पण पाणी असलेली विहीर होती. श्रीनिवास आणि गंगाधरनं स्वामीचा मृतदेह त्या विहिरीत ढकलून दिला. मृतदेह तळाला गेलाय हे कन्फर्म करून दोघंही हत्येसाठी वापरलेल्या धारदार वस्तू तिथंच लपून पसार झाले. आता एवढं डोकं लावल्यानंतरही श्रीनिवासनं अजून एक चाल खेळली. त्यानं स्वामीच्या खिशातून त्याचा मोबाईल काढून घेतला, जो नंतर त्यानं सविताला तिच्या घरी नेऊन दिला, जेणेकरून स्वामी मोबाईल घरीच विसरलाय असं पोलिसांना वाटावं. ही घटना 12 फेब्रुवारीला घडली. रात्री उशिरापर्यंत स्वामी घरी आला नव्हता. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, आठवडा झाला, पण स्वामी परतच येत नव्हता. स्वामीच्या आईला त्याची काळजी वाटायला लागली. तिनं सविताला पोलिसात तक्रार देण्यासाठी सांगितलं, पण सविता अजूनही शांतच होती. पण नंतर स्वामीच्या आईचा आग्रह वाढत चालल्यानं सवितानं 4 मार्चला नंजडगुड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वामी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यावेळी स्वामीची आई सोबत असल्यानं पोलिसांना मूकबधीर असलेल्या सविताची तक्रार समजून घ्यायला अडचण आली नाही. तक्रार मूकबधीर माणसाशी संबंधित असल्यानं आणि त्याला बेपत्ता होऊन 20 दिवस झाल्यानं पोलिसांनी या प्रकरणाला मनावर घेतलं. त्यांनी स्वामीचे CDR रेकॉर्ड तपासले. त्याचं शेवटचं लोकेशन चेक केलं. त्यात शेवटचे काही कॉल श्रीनिवास नावाच्या व्यक्तीचे होते आणि मोबाईल घरात दाखवण्याच्या आधी शेवटचं लोकेशन होसापुरा गावाजवळ दिसलं. पोलिसांनी सविताकडे याबद्दल विचारपूस केली, पण ती साइन लँग्वेजने बोलत असल्यानं पोलिसांना ते कळत नव्हतं. मग पोलिसांनी म्हैसूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंगच्या तज्ज्ञांना बोलवून घेतलं. ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत मार्च महिन्याचा शेवट उलटून गेला होता. या दरम्यान सविता पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा श्रीनिवासला व्हिडिओ कॉलवर सांकेतिक भाषेत बोलत होती, पण तिच्या हावभावांवर पोलिसांना शंका आली. दरम्यान सांकेतिक भाषेचे तज्ज्ञ नंजडगुड पोलीस स्टेशनला आले. लगेच पोलिसांनी सविताची कसून चौकशी केली. तिच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड चेक केले. पोलीस तिला प्रश्न विचारू लागले, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. सांकेतिक भाषा तज्ज्ञांनाही काहीच कळायला मार्ग नव्हता. मग महिला पोलिसांनी तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर सविता सांकेतिक भाषेत सगळं सांगू लागली. तज्ज्ञ ती माहिती पोलिसांना सांगू लागले. मग नंजनगुड पोलिसांनी 5 एप्रिलला कुनिगलमधून श्रीनिवास आणि त्याचा मित्र गंगाधरला ताब्यात घेतलं. परत तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तज्ज्ञांनी दोघांनाही हत्येबद्दल विचारलं. आता हे दोघं मूकबधीर तर होतेच, पण सोबत ते गुन्हेगारही होते. एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे तेही आपला गुन्हा मान्य करत नव्हते. मग पोलिसांनीही सामान्य गुन्हेगारांप्रमाणेच दोघांनाही काय दाखवला. दोघांनाही चांगलंच चोपलं. मग दोघांनाही सामान्य गुन्हेगारांप्रमाणेच हत्या केल्याची कबुली दिली. 7 एप्रिलला ते पोलिसांना घटनास्थळी घेऊन गेले. तिथं गेल्यावर पोलिसांनी श्रीनिवास आणि गंगाधरला हातवारे करून मृतदेह कुठं आहे हे विचारलं. दोघांनीही आपली बोटं विहिरीकडे दाखवली. मग पोलिसांच्या एका पथकानं विहिरीत गळ टाकून दगडाला बांधलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहासोबत बांधलेला दगड पाहून पोलिसांना श्रीनिवास आणि गंगाधरचं नवलच वाटलं. जवळपास 2 महिने पाण्यात राहिल्यानं स्वामीचा मृतदेह कुजून गेला होता. त्याची ओळख पटणं अवघड झालं होतं. पण शेवटी स्वामीच्या आईनं मृतदेहावर असलेल्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवली. नंतर झालेल्या DNA टेस्टमध्येही मृतदेह स्वामीचाच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी विहिरीजवळ लपवलेली धारदार वस्तू, हत्येसाठी वापरलेली मोटरसायकल आणि दोघांचे मोबाईल जप्त केले.
या सगळ्या तपासादरम्यान म्हैसूरचे सांकेतिक भाषा तज्ज्ञ सोबत होते. श्रीनिवास आणि गंगाधर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर सविताला अजून तरी अटक करण्यात आलेली नाहीये. प्राथमिक माहितीनुसार श्रीनिवासनं सविताशी लग्न करण्यासाठी आणि उधारी देत नसल्याच्या कारणावरून आपला मित्र गंगाधरच्या मदतीनं स्वामीचा खून केला. पण स्वामीच्या हत्येत श्रीनिवासचा मित्र गंगाधर सोबत अजून एक जण सहभागी होता आणि तो सुद्धा मूकबधीर असल्याची पोलिसांना शंका असून ते त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळं एकूण 3 मूकबधिरांनी एका मूकबधिराची त्याच्या मूकबधीर बायकोसाठी प्रॉपर नियोजन करून केलेली ही क्रूर हत्या सध्या चांगली चर्चेत आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.